हभप रघुनाथ रामचंद्र पाटील यांच्या पत्नी कैलासवासी हभप सौ शैला रघुनाथ पाटील यांच्या दुःखद निधनाने परिसरात शोककळा पसरली होती। अल्पशा आजाराने त्यांचे दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले। त्या प्रेमळ, मनमिळाऊ व समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या। त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केली जात होती। त्यांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दररोज सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेत सामुदायिक हरिपाठ तसेच ग्रंथ वाचनाचे आयोजन करण्यात आले होते। सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत चक्की भजनाचे आयोजन करण्यात आले होते। यात रायगड भूषण हभप श्री नारायण बुवा व शिष्यगण सहभागी झाले होते। तसेच गायक म्हणून छगन बुवा, शंकू बुवा, सागर बुवा, महेश बुवा, गदलेश बुवा, योगेश बुवा बदलापूर सहभागी झाले होते। बुधवारी दिनांक 29 एप्रिल रोजी श्री सरस्वती प्रासादिक भजन मंडळ करवले तसेच हभप श्री दिनकर बुवा म्हात्रे आणि भजन मंडळी यांचे भजन झाले। गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेत हभप श्री निवृत्ती महाराज उसाटणे यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत उत्तर कार्य निमित्त उच्च विद्याविभूषित हभप श्री जयेश महाराज भाग्यवंत श्री मलंगड आंबे यांचे कीर्तन झाले। तसेच मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता नाशिक येथे दशक्रिया विधी पार पडली असून शुक्रवार दिनांक 1 मे रोजी 13व्याचा विधी राहत्या घरी संपन्न झाला। या दुःखद प्रसंगी हभप श्री आत्माराम शंकर पाटील, श्री चेतन रघुनाथ पाटील मुलगा, श्री डॉक्टर गणेश आत्माराम पाटील, श्री प्रकाश बाळकृष्ण पाटील, श्री प्रभाकर महादेव पाटील तसेच हभप श्री रघुनाथ रामचंद्र पाटील पती, श्री समीर रघुनाथ पाटील मुलगा, सौ कुसुम केशव दमडे भंगारपाडा, समस्त पाटील परिवार आणि ग्रामस्थ मंडळी वाडी यांनी शोक व्यक्त केला। कुटुंबियांनी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांना श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आणि दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल आभार मानले। आईच्या जाण्याने कुटुंबाची जी अवस्था होते ती शब्दात मांडणे कठीण आहे। जेव्हा घराचा आधारवड कोसळतो तेव्हा केवळ मुलेच नाही तर संपूर्ण घर पोरके होते। आई हा केवळ 2 अक्षरी शब्द नाही तर तो संपूर्ण विश्वाचा आधार आहे। जेव्हा आई मयत होते तेव्हा घरातील चैतन्य जणू हरवून जाते। आईच्या जाण्याने मुलांची अवस्था अशी होते की त्यांच्या डोक्यावरचे छप्परच हिरावले गेले जाते। आई असताना ज्या गोष्टींची काळजी कधी करावी लागली नाही त्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी आता मुले पोरकी झाली आहेत। आईचं ते मायेने जवळ घेणं, तिची साधी हाक आणि संकट काळात तिने दिलेला धीर आता फक्त आठवणींच्या रूपाने उरला आहे। आईच्या जाण्याने केवळ मुलेच नाही तर वडील सुद्धा पूर्णपणे एकाकी पडले आहेत। संसाराचा जो रथ दोघांनी मिळून ओढला होता त्यातील एक चाक निखळल्यामुळे वडिलांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आपल्या जोडीदाराला गमावल्याचे दुःख उरात ठेवून मुलांना सावरताना त्यांची होणारी ओढाताण शब्दांच्या पलीकडे आहे। ज्या वयात नातवंडांसोबत खेळायचे त्या वयात नातवंडेही आपल्या आजीच्या मायेला मुकली आहेत। आजीच्या गोष्टी, तिचा खाऊ आणि तिचं ते अतोनात प्रेम आता पुन्हा कधीच मिळणार नाही। हे सत्य पचवणे नातवंडांसाठी खूप कठीण आहे। घरातील प्रत्येक कोपरा आईच्या अस्तित्वाची साक्ष देतोय। तिने सांभाळलेल्या घर, तिने लावलेली शिस्त आणि तिची माया आता फक्त फोटोंमध्ये कैद झाली आहे। आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही। ती नसली तरी तिने दिलेले संस्कार आणि तिची शिकवणच आता या विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यास मदत करेल। आईचे जाणे हे एक न भरून निघणारे नुकसान आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।